नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आणि आता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येणार आहे, ते म्हणजे की बिग बॉस. माझ्या घरच्यांना नाही माहिती मी नाही करते. सिंगिंग सोडून बिग बॉस मध्ये आल्यात. मान्य आहे तुम्ही सिंगर आहे, पण हे काय चाळे चाललेत तुमचे? पोरींची घाणेरडी सवय जाणार नाही. अरे जिकडे दिसेल तिकडे तुम्हाला काय पार्लरचं दुकान खोलायचंय? अरे हा काय ट्रेंड आहे काय? काय रे दिवस आले ना, पोरी बघतील बघ बापाचं काय झालंय. चला ह्या दोघींना अक्कल नाही, पण तुम्हाला तरी अक्कल आहे ना? बाई बनवलं, बाईचे चाळे करायची गरज काय? आई तुला माझ्यावर विश्वास आहे तर तू जातो कशाला रे तिकडे? काय करतो असं तू? आणि आता आपण येऊया वर्षाताईवर. वर्षाताई पाण्याने आंघोळ नाही करत, वर्षाताई दुधाने आंघोळ करतात. कारण की त्यांचे शब्द एवढे दुधाने धुतल्यागत आहेत ना. ही अर्थ नव्हता, फक्त माझं खच्चीकरण करायचं होतं. वर्षाताई ना एवढ्या शुद्ध मराठी बोलतात ना, त्यांनी लहानपणी ना अंकल्पी वाचली नसेल, मला वाटते फाडून खाल्ली असेल. शब्दाचे जे शब्द ते जुळवतात ना, वा वा वा. इतकी अधीर होऊ नको. हा. हे कारण ती स्पेशल आहे. तिचं काहीच म्हणजे तिचंच चालतं ना, असं तिला वाटतं. मराठीचं प्रतीक वर्षाताई यांचं आणि अभिजितचं एका कोथिंबीरवरून कन्व्हर्सेशन चालू आहे. त्यामध्ये असं वाटतंय की ह्यांना कोथिंबीरचं एवढं नॉलेज आहे ना की नासामध्ये कामाला होत्या. कोथिंबीर द स्टार ऑफ द वर्ल्ड. ती धुवून घेऊया. हो त्याचं कारण थोडंसं किटाणू गेले पाहिजेत. हो. आणि कोथिंबीरीबद्दल मला विशेष प्रेम आस्था आहे. आहे आणि विशेष मला त्याची नॉलेज आहे. अंकिता ओव्हर ॲक्टिंगचं सगळ्यात मोठं दुकान नाही, गो डाऊन. हिला भांडी घासायचा ट्रॉमा आहे. अरे हा कसला ट्रॉमा? मी कालपर्यंत शांतच होती. भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे. का? मी नाही घासत. मी घासते. नाही मी सांगते पण नाही, मी पण आता मी ते घासते. सुद्धा करते. मी वेगवेगळ्या प्रकारचा ट्रॉमा ऐकलाय, पण हा कोणता ट्रॉमा? अगं तुला भांडी नाही घासायच्या, तोंडावर बोल, भांडणं कर, काय तर चुगली कर, काहीतरी कर, पण हे रडून ओव्हर ॲक्टिंग करून काय नसतं भेटत. सेकंड मला माझ्या वीक पॉइंट्स वरती वर्क करायचंय. माझ्या घरच्यांना नाही माहिती मी नाही घासत भांडी. नाही मी करते. मी माझ्या घरी पण नाही घासत भांडी. अगं घरचे तुला समजून घेतात, घरच्यांना माहिती आहे तू एक नंबरची आळशी आहे, तू भांडी कधी घासू शकत नाही. तू घासू शकते पण तुला घासायची नाही. भांडणं दिसतात ना, तिथून लांब जायचं, भांडण नाही करायचं असं म्हणते. ही अंकिता भांडणापासून पळणार होती, आता हीच अंकिता भांडणं करायला टेकली. तिला डायनिंग टेबल देऊन तू अख्खा संडास बाथरूम स्वतःवरती घेतोय. उचलून घेऊ का तुला असं? मग माझे हात बघायचे तुला कसे चालतात? दाखव तुला. दाखव. हा उचल, परत दाखवते. मग उचल ना, दम नाहीये. आता आपण बोलणार आहे ह्या बिग बॉसच्या घरातली राणी. घरातली नाही, मी तर बोलते अख्ख्या जगातली राणी. अख्ख्या जगाची आन बान शान ओव्हर ॲक्टिंगची दुकान. आता ती कुठे नीट बोला ना, तळात ना मळात. तुमचं तर हे सिच्युएशन. एक गोष्ट मला चांगली कळते, माणसात जेवढी ताकद आहे ना, माणसाने तेवढीच बग करायची. ती निक्की संग्राम भाऊशी पंगा घ्यायला लागली. अरे तो संग्राम बघ, डोंगरासारखा बलाढ्य, आणि तू त्याच्याशी पंगा घेते. अगं त्याच्या मांडीचं वजन केलं ना तेवढ्या तुझ्या अख्ख्या बॉडीचं वजन आहे. त्याच्या बायसेप एवढं तुझं तोंड. तुला लाज वाटते का? तू त्याच्याशी भांडणं करतीस. फुसकी बॉम्ब सारखं इनडायरेक्टली बोलायचं नाही या घरात. तोंडावर बोलून दाखवायचा दम असेल तर. फुसकी बॉम्ब सारखं इनडायरेक्टली बोलायचं नाही. फुसकी बॉम्ब बोलती त्याला. अगं तो पादला तरी उडून जाशील, कशाला त्याच्या नादाला लागते बाबा? अरे येड्या, मग तू कुणासमोर भिडणार होता? मी भिडणारच आहे. पॅडी भाऊ संग्रामला बोलतात भांडणात येड्या. अरे नशीब पॅडी दादा, नशीब त्या संग्रामने ऐकलं नाही, नाही तर 2 तुकडे करायला त्याला 2 मिनिटं पण नाही लागणार. सूरज चव्हाण एक नंबर, माझा फेवरेट. भांडणं चालल्यात, मान्य आहे सगळी भांडणं चालल्यात. मी भांडणं बघतोय, मला तर लय मजा येते. ही लोक भांडतात. ती बिचारी फॉरेनर, तिला मराठी कळत नाही. ती कशी तोडून जोडून शब्द समजून घेते. त्यात तिचा कालवा किती चाललाय बघा तुम्ही. बोल बोल चव्हाण फॉरेनरला बघून झाला येडा. याचा मेंदू गुडघ्यात आलाय. आणि हा जे वागतोय ना त्या फॉरेनर डान्स, म्हणजे वेगळी त्यांनी एक स्वतःची नवीन डान्स स्टाईल तयार करून टाकली. ती फॉरेनर पण 2 मिनिटात विचारत आली. कोणते जे प्राण्यांचे खेळ चालू होते ना, हे बघून डिस्कवरी वाल्यांनी पण चॅनल बंद केला. बकरी शिर्डीचं पिल्लू. तू पाकरी है. तू किंग कोब्रा आहे का? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर विसरले तर बुक्कीट टेंगूळ.